Good morning friends. Standard 6 Subject Maths Chapter number 10 Percentage म्हणजे शेकडेवारी. यामध्ये आपण फर्स्ट बघितलं होतं की पर्सेंटेज इन फॉर्म ऑफ फ्रॅक्शन म्हणजे पर्सेंटेजचे रूपांतर म्हणजे फ्रॅक्शनचे रूपांतर पर्सेंटेज मध्ये कसं करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 25% असेल तर 25 अपॉन 100 25 25 4 जा 100 म्हणजे 1/4 आला असं आपण रूपांतर बघितलं. सेकंड पॉइंट त्यातला बघितला अ फ्रॅक्शन इन फ्रॉम अ पर्सेंटेज. अ फ्रॅक्शन इन फ्रॉम पर्सेंटेज सेकंड पॉइंट असा होता आपल्याला की फ्रॅक्शनच्या रूपाने आपण पर्सेंटेज करायचं होतं. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तुम्हाला 1/12 दिला असेल फ्रॅक्शन मध्ये तर त्याचा आपण पर्सेंटेज करायचं असेल तुला किती मल्टिप्लाय केल्यानंतर 100 येणार आहे. 2 × 50 केल्यानंतर 100 म्हणजे 1 लाही 50 मल्टिप्लाय करायचं आहे की 1 × 50 अपॉन 2 × 50 म्हणजे 51 जा 50 15 जा 100 म्हणजे 50%. हे आपण मागील घटकामध्ये बघितलं. त्यानंतर आपण एक वर्ड प्रॉब्लेम बघितला होता की इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कॅन बी यूज्ड टू मेक इन डिनोमिनेटर इज 100. त्यामध्ये आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मध्ये बघितलं होतं की कंपॅरिझन करायचं होतं आपल्याला की ग्रीप्रेमी ग्रुप अँड सेकंड होता कर्मवीर ग्रुप. त्यामध्ये द कर्मवीर ग्रुप वॉज अ मोर सक्सेसफुल इन कन्झर्वेशन ऑफ ट्री दे हॅड प्लॅन्टेड. म्हणजे ह्यामध्ये हा ग्रुप काय झाला होता सक्सेस झाला होता कर्मवीर ग्रुप. त्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहे आता की इन खटाव तालुका इट वॉज डिसाइड टू मेक 200 pounds in Warudgaon corn and 300 pounds in Jakkangaon or these 120 pounds in Warudgaon were complete at the end May. While in Jakkangaon work was complete on 165 pounds in which village was greater proportion of the work completed. म्हणजे या दोन यांचं कंपॅरिझन केल्यानंतर की आपण काय केलं लेट द नंबर ऑफ द पाउंड्स ऑफ कंप्लीट वरुडगाव बी ए पर्सेंटेज म्हणलं अँड जखणगाव काय म्हणा आपण जखणगाव इज बी पर्सेंटेज. आपण सपोज मानले माहित नाही आपण केलं सपोज केलं लेट द सपोज केलं कंपनी हा वरुडगावसाठी ए पर्सेंट मानलं आणि जखणगावसाठी बी पर्सेंटेज मानलं. ओके फर्स्ट आता आपण यामध्ये काय करायचं रे वी शॅल फाइंड द रेशो ऑफ द नंबर पाउंड्स कंप्लीट टू द नंबर इक्वेशन अँड सॉल्व अ पाउंड प्लॅनेट इच केस वी देन राइट दोज रेशो इन टू फॉर्म्स ऑब्टेन इक्वेशन अँड सॉल्व देम. फर्स्ट आपण ए पर्सेंटेज म्हणजे काय करणार ए अपॉन 100 पर्सेंटेज म्हणजे 100 1% म्हणजे ए चे 100 शेकडा पर्सेंटेज म्हणजे 100. त्यामध्ये टोटल पाउंड्स आहेत 200 त्यामध्ये किती कंप्लीट झाले ते 120. ओके म्हणजे 200 पैकी 120 200 पैकी 120 पाउंड्स कंप्लीट झाले. हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. देअरफॉर मला हे 100 घालवायचं आहे. मी इथं वाक्य ना मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100 मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100 देअरफॉर a upon 100 multiply 100 is equal to 120 अपॉन 200 into 100. म्हणजे मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100 दोन्ही बाजूला 100 काय करायचं गुणायचं आहे. त्या 100 ला 100 निघून गेलं त्या 2 0 ला 2 0 निघून गेली 2 1 जा 2 2 6 जा 10 2 0 0 म्हणजे a equal to 60. किती पर्सेंटेज कमी हे केले 60. आता सेकंड बघा जखणगाव मध्ये बी पर्सेंटेज म्हणजे बी पर्सेंटेज मध्ये बी अपॉन 100 इज इक्वल टू टोटल किती आहे रे 300 आहे आणि कंप्लीट झालं 165 म्हणजे
300 ठीक आहे 165. ओके, b upon 100 is equal to 165 upon 300. Therefore second सेम मल्टीप्लाय बोथ साइड बाय 100. दोन्ही साइडला आपल्याला काय करायचं आहे 100 ने मल्टीप्लाय करायचं आहे. देयरफॉर b upon 100 मल्टीप्लाय 100 165 upon 300 मल्टीप्लाय 100. 100 ला 100 निघून गेलं, त्या 0 ला 0 दोन निघून गेले, म्हणजे देयरफॉर b is equal to 165 upon 3. 3 1 जा 3, 3 5 जा 50, 1 राहिलं, 3 5 जा 50 is equal to b is equal to 55. आता a 60 and b is 55. मग therefore a greater proportion of the work was, बघा, therefore a greater proportion of the work was completed in वरुडगाव. वरुडगाव काय केलं, वरुडगाव मध्ये सगळ्यात कंप्लीट करून गेलं जास्तीत जास्त 60% आणि 60 आणि काय केलं 55, म्हणजे ग्रेटर कोण आहे वरुडगाव. ओके, सेकंड बघा एक्झाम्पल. For summative evaluation in certain school, 720 of the 1,200 children. For summative evaluation म्हणजे मूल्यमापन जे केलं स्कूलमध्ये 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांनी काय केलं, वेअर अवॉर्ड अ ग्रेड ए ग्रेड इन मॅथ्स. 1200 विद्यार्थ्यांपैकी ए ग्रेड मॅथ्स विषयामध्ये होती. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट गेटिंग अ ग्रेड. आता तुम्हाला माहित नाही, सपोज द स्टुडंट गेटिंग ए ग्रेड आर ए पर्सेंटेज. ओके, सेकंड एक्झाम्पल मधलं आपल्याला माहित नाही, आपण सपोज केलं काय ना, सपोज द student getting A, suppose the student getting A grade R grade R A percentage. Suppose the student getting A grade R A percentage. ओके, आता सपोज केलं, सपोज आपलं समजलं की आपण A grade A percentage म्हणजे ग्रेड माहित नाही, आपण A percentage मानली. मग देयरफॉर A श्रेणीमध्ये असणारे किती 720 विद्यार्थी 1200 पैकी. मग किती विद्यार्थ्यांना A ग्रेड आपल्याला A मिळाले ते बघायचं, किती पर्सेंटेज मिळाले. Therefore A percentage म्हणजे A upon 100 किती पैकी मिळणार आहे, टोटल कॅन्डिडेट किती आहे, चिल्ड्रन 1,200 पैकी 720 म्हणजे 720, 1200 पैकी 720 मुलांना काय मिळालं, ए ग्रेड मिळालं. म्हणजे किती टक्के मिळाले काढायचं. Therefore पर्सेंटेज काढायचे. इथं वाक्य कसं येणार, मल्टिप्लाय बोथ साइड by 100 म्हणजे A upon 100 multiply 100 720 upon 1200 into 100. ओके, 100 ला 100 निघून गेलं, त्या 2 0 हे 2 0 निघून गेले. 12 के 12 12 संग 72 12 0 0 13 ला 13 13 6 जा 6 72 13 0 0. Therefore A is equal to 60%. A is equal to 60. Therefore 60% percentage साइन काढायचं. Therefore 60% स्टुडंट गोट अ ग्रेड ए ग्रेड म्हणजे 60% विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाले. एकूण 1200 विद्यार्थी 720 विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळवले. किती टक्के विद्यार्थी मिळवले, म्हणजे 60% विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळवले. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज काढू शकतो.
सेकंड असं आहे, अ सर्टन ऑर्गनायझेशन adopted 80% of the 400 school in a district. How many school did it adopt? Where 80% means 80 school adopted out of the total 100. मग total number of is 400. Suppose the number of school adopted A मानला आपण. Suppose केला थर्ड एक्झाम्पल बघा. सपोज 80% आहे टोटल. मग सपोज द नंबर ऑफ स्कूल अडॅप्टेड ए मानलं, मग देअरफॉर A upon 100 इज इक्वल टू 18% म्हणजे 18 upon 100. आता 100 इकडे काय लक्षात असेल, 1% आपण मानले, 18% ऑलरेडी दिले. 400 पैकी 18% स्कूलना ते ए भेटले सांगितले, तुम्हाला अडॅप्टेड भेटले सांगितले. देअरफॉर A upon 400 मल्टिप्लाय 400 इज इक्वल टू 18 upon 100 मल्टिप्लाय 400. दोन्ही साइडला 400 मल्टिप्लाय केला म्हणजे मल्टिप्लाय बोथ साइड बाय 400. त्या दोन जोडला हे दोन जोड 400 निघून गेलं, त्या जोडला दोन जोड निघून गेले म्हणजे A इज इक्वल टू 18 मल्टिप्लाय 4 म्हणजे A इज इक्वल टू 4 8 जा 32. तो आला काय आला 3, 4 1 जा 4, 4 प्लस 3 7 म्हणजे 72. 72 द नंबर ऑफ स्कूल अडॅप्टेड इज 72. ओके, फर्स्ट तुमच्या लक्षात आलं असेल की अ सर्टन ऑर्गनायझेशन adopted 80% of the 400 school म्हणजे 400 पैकी 18 म्हणजे A मानला आपण. सपोज द नंबर ऑफ स्कूल adopted इज A म्हणजे A upon 400 इज इक्वल टू 18 upon 100. आता इथं आपण काय केलं, A upon 100 400 म्हणजे 400 ने काय केलं मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 400. 400 ला 400 लोक निघून गेले, इथं 100 ला जे झिरो इथे दोन निघून गेले, झिरो निघून गेले म्हणजे 18 4 जा 72 18 4 जा 72. देअरफॉर द नंबर ऑफ स्कूल अडॅप्टेड इज 72. ओके, आपण आता जे एक्झाम्पल बघितली त्यामध्ये प्रॅक्टिसचे 30 काय करायचं तुम्ही, प्रॅक्टिसचे 30 वर्ड प्रॉब्लेम आहे. तुम्ही सर्व वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये सोडवायचे आहेत. मी ब्लॅकबोर्ड जे एक्झाम्पल दिली तेही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आणि जे काही एक्झाम्पल तुम्हाला येत नाही ते तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. धन्यवाद.